एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण बनवतोय कुरकुरीत असे राईस नगेट्स। मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहासाठी उत्तम पर्याय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे, 3-4 चमचे कॉर्नफ्लॉवर, काही ते चीजचे तुकडे घेतलेत, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, धने पावडर, हळद पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, आलं लसणाची पेस्ट आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि खूप सारी कोथिंबीर इथे घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। शक्यतो बटाटा किसूनच घ्यावा। तर आता यामध्ये आपल्याला भात घालायचा आहे। तर भात जास्त कोरडा नसावा। तर इथे आता आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरची आणि मसाले घालायचे। नंतर चवीपुरतं मीठ घालायचे आणि खूप सारी कोथिंबीर घालायची। तर इथे आपण कुठल्याच प्रकारच्या भाज्या वापरल्या नाहीत, त्यामुळे कोथिंबीर जास्तच घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर आता यामध्ये बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर घालायचे। जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घातलं तरी पण चालेल किंवा बेसन घातलं तरी पण चालेल। तर याचा आता छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर दुसरीकडे आता एका वाटीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घ्यायची आहे। तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घालायचं आणि छान अशी स्लरी तयार करून घ्यायची। नंतर इथे ब्रेडचा चुरा घेतलाय, म्हणजे ब्रेड क्रम्स घेतलेत। तर आता छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि यामध्ये आपल्याला चीजचा तुकडा घालायचा आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी ही बनवत असाल तर नगेट्सच्या मधोमध चीजचा तुकडा नक्की भरा, कारण नगेट्स खाताना जेव्हा चीज मेल्ट होऊन बाहेर येतं तेव्हा मुलं ते खूप आवडीने खातात। तर अशा पद्धतीने आपण सगळे नगेट्स इथे तयार करून घेऊया। तर तुम्ही हे नगेट्स स्टोर करून फ्रीजमध्ये एका हवाबंद डब्यात 2 ते 3 दिवस स्टोर करू शकता आणि पाहुणे येणार असतील तर आधीच तयारी करून ठेवा आणि आयत्या वेळी गरम गरम तळून द्या। तर आता इथे नगेट्स आपल्याला स्लरीमध्ये असे बुडवून घ्यायचे, नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्यायचे आणि ज्यांना तेलकट खायचं नाही आहे त्यांनी हे नगेट्स न तळता आप्पे पॅनमध्ये थोडे तेल लावून भाजून घेतले तरी चालतील, ते तितकेच चविष्ट लागतात। तर अशा पद्धतीने आपण सगळे नगेट्स इथे तयार करून घेतलेत। तर आता पॅनमध्ये तेल घालायचे आणि हे नगेट्स आपल्याला तळून घ्यायचे। तर नगेट्स तळताना तेल नेहमी मध्यम गरम असावं। तेल खूप जास्त कडक असेल तर नगेट्स वरून लाल होतील पण आतून कच्चे राहतील आणि तेल थंड असेल तर नगेट्स तेल पिऊन तेलकट होतात। त्यामुळे इथे तेल आपल्याला मध्यम गरमच ठेवायचे। तर आता इथे नगेट्स सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। तर आता इथे एका चाळणीमध्ये काढून आपण तेल निथळून घेऊया। तर मध्यम आचेवरच हे नगेट्स तळून घ्यायचे आणि घाई करू नका। मध्यम गॅसवर तळल्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतात आणि जोपर्यंत नगेट्सला असा मस्त गोल्डन ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत तळा, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात आणि खायला पण एकदम मस्त लागतात। तर वा, मस्त सुगंध सुटलाय। तर आपले उरलेल्या भाताचे राईस नगेट्स इथे तयार आहेत। तर हे तुम्ही टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।